जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मयुरी हर्षल अँड ट्विन्स बेबी या माझ्या चॅनलवर. आजच्या थंबनेल टायटलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती एकदम अशा इझी, सोबर आणि जास्त महाग पण नाही, अशा 1000पर्यंतच्याच रेंजमध्ये आहेत. आता अशा साड्यांचं छानपैकी असं कलेक्शन घेऊन आलेली आहे. तर ह्या साड्या घातल्यावर कशा दिसतात ते सुद्धा मी इथे फोटो नक्कीच लावणार आहे. मागच्या पण काठापदराच्या साड्या किंवा पैठणी साड्या ज्या होत्या त्या पण खूप छान होत्या. जर तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिला तर माझ्या मागच्या व्हिडिओवर जा किंवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देते आहे, ते सुद्धा बघा. आणि कशा होत्या त्या साड्या पैठणी, त्याचं जे लूक आहे किंवा त्याचं जे आपण तयारी केल्यानंतर जे आपलं सौंदर्य खुलून येतं ते एकदम टोटली डिफरंट असतं. आणि आज ज्या मी साड्या घेऊन आली आहे त्या एकदम अशा सिम्पल, सोबर आणि आपण इझिली वेअर करू शकतो. म्हणजे असं असतं, आपण कुठे जातो, लग्न असतं, काही असतं, मग आपल्याला सुद्धा दिवसभर साडी कधी कधी वेअर करावी लागतं. तर आपण नेहमी काठापदराच्या पैठणी किंवा हेवी वर्कच्या साड्या नेहमी घालू शकत नाही. मग अशा वेळेस ह्या ज्या साड्या आहे ह्या खूप छान आहेत. ह्या कशा आहेत, कशा म्हणजे मी कशा प्रकारे घालते किंवा प्रत्येकाला मग ब्लाऊज आपल्याला शिवायला परवडतं का, हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंटसुद्धा करा. तर चला आता आपण वळूया आपल्या साड्या कलेक्शनकडे. तर आजची जी माझी पहिली साडी आहे ती आहे अशी येल्लो कलरची. ही येल्लो आणि याला बघा असे छान असे पिंक असे काठ आहे बघा. आणि खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यावर आणि याचा कापड पण खूप छान आहे. म्हणजे आपण इझिली वेअर करू शकतो. इवन मी तर ही साडी काही वेळा म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये येथे सुद्धा घातलेली आहे आणि साडी खूप जास्त छान आहे. याला असे छान असे खालीसुद्धा असे मोठे मोठे काठसुद्धा आहे. पूर्ण साडीला असं पिंक काठ येणार आणि पिंक कलरचं त्याचं ब्लाऊजसुद्धा आहे. आणि साडी एकदम सिंपल, सोबर आहे आणि खूप छान अशी साडी आहे. ही साडी मी अमरावतीवरून घेतलेली होती आणि ही माझ्या हळदीला घेतलेली साडी होती. म्हणजे घरून एक घेतलेली होती मी. तर ही हळदीची साडी होती. पण अजून पण जर बघितलं तर साडीची चमक अजून पण तशीच्या तशीच आहे. आणि ही साडी मला पडलेली होती 1800 रुपयाला आणि साडी खूप छान आहे. म्हणजे आता एवढे दिवस झाले पण साडीची जर चमक किंवा जर काही पण बघितलं ना तर तशीच्या तशीच आहे आणि विअर केल्यावर पण साडी खूप जास्त छान दिसते. आता ही जी आहे ही आहे माझी सेकंड साडी. तर सेकंड साडी ही घेतली होती मी माझ्या मेहंदी फंक्शनला. म्हणजे ही सुद्धा लग्नामधली साडी आहे. मेहंदीसाठी ही साडी घेतलेली होती. बरेच जण घागरा आहे ते वेअर करतात पण मी मुद्दाम साडी घेतलेली होती आणि साडी खूप छान आहे. ही साडी आम्हाला 1100 रुपयाला पडलेली होती. अमरावतीवरून घेतलेली साडी आहे अशी हिरव्या कलरची. कारण आपण मेहंदी म्हणा किंवा बांगड्या आहे ते जेव्हा घालतो त्यासाठी मग मी ही साडी घेतली होती. साडीवर असं पूर्ण असे हे बुट्टे बुट्टेसुद्धा दिले आहे. त्यावेळेस हे पॅटर्न खूप जास्त छान चालायचं आणि याला अशी सिंपल अशी छान सोबर अशी लेससुद्धा लावलेली आहे. त्यावर मी आपलं सोनेरी कलरचंच ब्लाऊज येथे घातलेलं होतं. त्यानंतर आजच्या याच्यातली माझी जी थर्ड साडी आहे ती आहे ही मला माझ्या नंदेने घेतलेली होती. पहिल्या दिवाळीची साडी आहे आणि ही पण साडी अशी लाईट वेटच आहे. म्हणजे तुम्ही इझिली ही साडी कुठे पण वेअर करू शकता. यावर आपण कॉन्ट्रास्ट म्हणा किंवा सोनेरी कलरचं, माझ्याकडे सोनेरी जास्त राहतं, तर असं जरी ब्लाऊज घातला आणि ही साडी वेअर केली तरी पण याचं पण लूक खूप छान येतं. आणि याला असे खालीसुद्धा अशी छान अशी बॉर्डर आहे आणि वर अशी छोटी बॉर्डर दिलेली आहे. म्हणजे त्यामुळे साडी जी आहे ती वर पण अशी खूप छान दिसते आणि खाली जेव्हा मिऱ्यामध्ये जेव्हा ही बॉर्डर येते दिसते तेव्हा पण ह्या साडीचं जे लूक आहे ते खूप जास्त छान दिसते. आणि ही साडी एवढी म्हणजे लाईट वेट आहे ना की आपण इझिली ती वेअर करू शकतो. या साडीची प्राईस मला माहिती नाही कारण की ही मला माझ्या नंदीने दिलेली आहे. पहिल्या दिवाळीला साडी दिली होती त्यांनीही. आणि साडी खूप जास्त छान आहे, बघू शकता तुम्ही. साडी अशी खूप जास्त छान दिसते. म्हणजे आपण इझिली याच्या प्लेटसुद्धा अशा लावू शकतो आणि साडी जर वेअर केली तर खूप जास्त छान दिसते. त्यानंतर जी नेक्स्ट साडी आहे ती माझी अशी बांधणी प्रिंटमधून आहे. ही साडी असं घेण्यामागचा असं काही उद्देश इथे नव्हता. बरेच जणांचं असं असतं की नाही, रेड आहे, खूप छान आहे, म्हणजे असं बांधणी प्रिंटमध्ये आहे. तर असं काहीच उद्देश नाही. आम्ही अकोल्याला गेलेली होती तर यांनी मला मार्केट पाहायला नेलं होतं अकोल्याचं आणि यांना काहीतरी खरेदी करायची. दुकानामध्ये आलेलं होतं आणि आम्हाला तिथे दिसलं तर म्हणून मग मी पाहायचं म्हणून घेतलं. पण मला हा कलर आवडलेला होता आणि माझ्याकडे असा रेड कलर म्हणजे लग्नात शालूचा होता.
हे सुद्धा कलेक्शन मी नक्की तुम्हाला दाखवेल, की लग्नाचं कलेक्शनसुद्धा खूप छान होतं, तर ते पण मी नक्की दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा, ही साडी पण घातल्यानंतर खूप छान दिसते. ही साडी आम्हाला 750 रुपयाला पडलेली होती, पण साडी घातल्यानंतर खूप छान आहे. आपण इझिली वेअर पण करू शकतो आणि घातल्यानंतर म्हणजे बांधणी, मी बी ही रिअल बांधणीमधून नाही आहे, पण टेक्स्चर याचं पूर्ण बांधणीचंच आहे आणि साडी खूप जास्त छान आहे. तुम्हाला ही साडी आवडली का? नक्की सांगा. नेक्स्ट जी साडी आहे ती ही आहे. याचा पण कापड खूप जास्त छान आहे. ही साडी मला वास्तुशांतीला आलेली होती, म्हणजे माझ्या जे कलिग आहेत, मी जिथे काही जॉब करत होती तिथे मला मॅडम लोकंसुद्धा माझ्या वास्तुशांती, आता हे नवीन घर होतं जिथे आम्ही राहतो आहे, तर ते सुद्धा तिथे आलेले होते, कारण जॉब तर मी आत्ता सोडलेला होता. तर ते सुद्धा इथे आलेले होते माझ्या वास्तुशांती पूजेला येते. तर तेव्हा त्यांनी माझ्यासाठी ही साडी आणलेली होती, म्हणजे बाहेर करायची जी पद्धत असते त्यांनी ती पूर्ण केलेली होती आणि साडी खूप जास्त छान आहे. घातल्यानंतर पण ही साडी जी दिसते ना, त्याचं पॅटर्न म्हणा किंवा लुक खूप जास्त छान आहे आणि एकदम अशी सिंपल आणि सोबर ही साडी आहे. म्हणजे आपण दिवसभर पण घालायचं म्हटलं तर ही साडी वेअर करू शकतो. खूप छान आहे आणि मी ही वेअर करते, त्यामुळे म्हटलं चला हे पण तुम्हाला एक कलेक्शन दाखवायला काही हरकत नाही आहे. तुम्हाला आवडली का? बघा, खूप सुंदर आहे डिझाईन येते, म्हणजे सिंपल सोबर पण खूप छान. त्यानंतरची आणि ही जी साडी आहे ती 2021ची साडी आहे. करोनाच्या वेळेसची ही साडी आहे आणि त्यावेळेस मला बिलकुल म्हणजे साडी घेते असं काही घ्यायचं नव्हतं, कारण की करोनाची जी स्टोरी आहे तीसुद्धा जर म्हणजे पुढे नक्की सांगायला काही हरकत नाही आहे. पुढे नक्की कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. त्या वर्षीच्या दिवाळीला मला नव्हतं घ्यायचं काहीच, कारण की आमच्या इथे सुद्धा हर्षलला इथे करोना झालेला होता. ते दिवस कसे होते, आठवणी कशा होत्या. यूट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे ना, की त्यामध्ये जर नंतर पण कधी आपण ओपन केलं ना, जर आपण आपल्या आठवणी जर साठवत गेलो तर बऱ्याचशा काही आठवणी आहेत त्यासुद्धा शेअर करायला इथे हरकत नाही आहे. आणि ही साडी मला तेव्हा म्हणजे घ्यायची नव्हती, पण आम्ही बऱ्याच दिवसानंतर म्हणजे 3 ते 4 महिन्यानंतर आम्ही घराच्या बाहेर कुठेतरी निघालेलो होतो. करोनाचा सेकंड स्टेज येते त्यानंतर झालेली होती आणि तेव्हा म्हणजे बिलकुल घेण्याच्या हिशोबाने नाही. आम्ही गेलो होतो दगडूशेठ हलवाई गणपतीला, तेव्हा आम्ही का गेलो होतो दर्शनाला हे सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. करोनाचा एखादा मोठा ब्लॉग बनणार माझा तर ही साडी म्हणजे घेणार नव्हतोच, पण घेतली तेव्हा, कारण हे सुद्धा बोलले की नाही आपली दिवाळीचा सण आहे, आपण म्हणजे पूजा आहे ते करतो, तर ही घे. मग मी घ्यायची म्हणून घेतलेली होती. इथे मूळचंद मिलमधूनच घेतलेली आहे ही सुद्धा साडी आणि ही साडी मला फक्त 400 रुपयालाच ही मला साडी पडलेली होती. साडी खूप छान आहे, म्हणजे बघा अशी साडीला पण खूप छान असं लूक येते, म्हणजे आपण इझिली कुठे पण असं ही साडी वेअर करू शकतो. आणि या साडीचं खासियत अशी आहे की 400 रुपयाची साडी आहे आणि 300 रुपयाचं मी ब्लाऊज यावर घेतलेलं आहे. तर साडी खूप जास्त चांगली दिसते ही सुद्धा घालायला, कारण याची काठं आहे ते पण खूप छान आहे. काही साड्या ज्या असतात त्या मोकळ्या पल्लूच्या छान दिसतात, तर काही साड्या पिनअप करूनच चांगल्या दिसतात आणि साडी खूप जास्त छान आहे, सोबर आहे, सिंपल आहे. फक्त काय नाही, यावर असे हे जे 2 मोर आहे हे बऱ्याचशा ठिकाणी बुट्टे आहे बऱ्याच ठिकाणी, आणि हे जे छोटे छोटे आहे हे आहे, म्हणजे पूर्ण साडी सिंपल आहे आणि पदरसुद्धा याचा अशा प्रकारचा पदर आहे आणि खरंच खूप छान दिसते साडी येते घातल्यावर. मग मी ही साडी दिवाळीला घातलेली होती. असं होतं माझं सिंपल आणि सोबर साड्यांचं कलेक्शन. आणखी पण आहे बऱ्याचशा, पण ह्या अशा मेन आठवणीतल्या पण आपल्या काही साड्या असतात ना, त्या आज मी तुमच्यासोबत इथे शेअरसुद्धा केलेल्या आहे. तुम्हाला यापैकी कोणती साडी आवडली किंवा माझं कोणतं लूक आवडलं ते मला नक्की सांगा. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि आता मी पुढे जे आणणार आहे ते आणणार आहे नेटच्या साड्याचं कलेक्शन. माझ्याकडे नेटच्या सुद्धा बऱ्याचशा साड्या आहेत, तर काही ज्या तुम्हाला दाखवण्यासारख्या आहे किंवा ज्या तुम्हाला आवडेल अशा काही आहेत त्या मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.